जय हिंद मित्रांनो. आज जस्ट मला काही मुलांनी फोन केला आणि बरेचसे पालक लोक म्हणा किंवा विद्यार्थी म्हणा मला फोन करतात आणि मला विचारतात की सर भरती व्हायला किती वर्ष लागेल. तर मी थोडक्यात सांगतो की तुम्हाला भरती व्हायला किती वर्ष लागेल. जर एखाद्या मुलाचा जर सिलेबस 1ली ते 10वीचा झालेला आहे, म्हणजे त्याला बेरीज येते, वजाबाकी येते, गुणाकार, भागाकार, लसावी, मासावी, शेकडेवारी, 1ली-10वी या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवलेल्या आहेत आणि त्याचा बेसिक जरी येत असेल ना मुलांना, तर तो एका वर्षातसुद्धा भरती होतो. आणि ज्या मुलाला बेचा पाडा येत नाही, आईपासून येत नाही, त्याला वर्णमालासुद्धा माहीत नाही काय आहे किंवा त्याला कोणत्याच गोष्टी माहीत नाहीत, म्हणजे त्यांनी फक्त गेला आहे आणि पास आऊट झाला आहे इकडं-तिकडं बघून 40-50-60% पाडलेत असं तसं करून, पण त्याला खरंच रिॲलिटी आहे की त्याला काहीच येत नाही आहे. नीट आई येत नाही, लिहिता पण व्यवस्थित येत नाही आहे, वाचताही व्यवस्थित येत नाही आहे. त्या मुलाला कमीत कमी किंवा जास्तीत जास्त फक्त 3 वर्षाचा कालावधी लागतो भरती होण्यासाठी, पण त्यांनी सातत्य ठेवलं तर होतो. आणि ज्या मुलाला 1ली ते 10वीचा सिलेबस पूर्ण येतो आहे, व्यवस्थित शिकला येतो, व्यवस्थित शाळेत जाऊन त्याने अभ्यास केला आहे, त्या विद्यार्थ्याला फक्त 1 वर्षाचा कालावधी खूप झाला. आणि जर एखाद्याला नाही येत तर त्यांनी खरंच माझ्याकडे यावं. ज्याला येत नाही आहे, बेचे पाढे येत नाही आहे, त्यांनी खरंच माझ्याकडे यावं. त्याचं बेसिकपासून घेतलं जाईल आणि चांगली तयारी करून घेऊयात. आणि ज्याला येतं आहे त्यांनी 1 वर्ष जरी काढलं माझ्याकडे लय झालं, खूप. पण मी मॅक्झिमम म्हणेन की कमीत कमी 1 ते 2 वर्ष लागतं, जर पहिला अनुभव घ्यावा लागतो. आणि एखादा रांगडा असेल तर तो वर्षभरात पण निघतो. जय हिंद.